आज ऍक्च्युली मुंबईकडे हा चान्स होता मुंबईच्या फॅन्सचं मन जिंकण्याचा, हा. की हार्डली एखाद दोन मॅच तो नाहीये. हो बरोबर. तर तुम्ही करा ना रोहित शर्माला कॅप्टन. पण म्हणजे एक दोन मॅच पुरतं I तर would have करूच loved शकता that. ना. I would have loved that. पण एक्सपिरियन्स नुसार इव्हन विराट कोहलीने कॅप्टन्सी सोडली भारताची सुद्धा आणि आरसीबीची सुद्धा, पण कोणी जर जो नवीन कॅप्टन जर अनअवेलेबल असेल तर परत त्यांनी कॅप्टन्सी नाही घेतली कधीच. हा म्हणजे ठीक आहे म्हणजे ते करतच नाही. पण हे द ग्रेट 7 नंबरच्या बाबतीत वेगळं आहे. तर मिळेल त्या चान्सला कॅप्टन्सी करून घेतो. हा म्हणजे माझं मला आता माहित नाही की कदाचित ते विचारलं गेलंही असेल आणि कदाचित त्यानेच सांगितलं असेल की नको काय मी बॅटिंग करणार. मला काढलं आता मी. पण हा म्हणजे माहित नाही, पण मला असं वाटतं की हा एक ऍक्च्युअली खूप चांगला चान्स होता की एम आयच्या फॅन्ससाठी पण आणि एकंदरीत नॉट जस्ट फॅन्स पण प्लेइंग 11 साठी सुद्धा की यार ह्या दोन मॅच रोहितच्या अंडर खेळायला मिळत आहेत आणि पुन्हा एकदा ते रोहितला बसवता आलं नसतं जसं बसवलं त्यांनी. हे तर एम आयचं म्हणजे मला काहीच कळलेलं नाही की म्हणजे तिघं जेव्हा खेळत असतात तेव्हा ह्या तिघांमधलं कोणीतरी इम्पॅक्ट प्लेअर का असतो. म्हणजे हार्दिक पांड्या कॅप्टन असताना सूर्यकुमार इम्पॅक्ट प्लेअर, सूर्यकुमार खेळतोय आज कॅप्टन्सी तर रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर. हे काय म्हणजे समजलं नाही म्हणजे ऍक्च्युली रोहित शर्माच्या तुला असं वाटतं का आज जे काय झालं नंतर समीर रिझवी महाराज सुटला तर रोहित शर्मा फील्डवर असता तर त्यांनी काही सल्ला दिला असता किंवा काही केलं असतं असं वाटतं का तुला? म्हणजे कॅप्टन असता तर नाही, कॅप्टन नाही, फील्ड